रूप पाहता लोचनी रूप पाहता लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. संपाज ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. नगमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू. लोक अनाचारू म्हणती मज. चंचल झाली म्हणतील मज. कवना सांगू हे जीवीचे गुज. सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय अर्थात आपली ज्ञानाई यांचा 3 चरणाचा अत्यंत गोड सुंदर विराणी प्रकरणातील हा अभंग असून या अभंगातून आपण जीवनामध्ये जो पुरुषार्थ केला प्रपंच त्यागाचा त्या पुरुषार्थाचं गुज आपल्या सखीला सांगते. विठ्ठला विठ्ठला परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या सन्माननीय आणि गोड उपस्थितीमध्ये आज आपण या हरिदिनीच्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये चिंतन सेवा करतो आहोत की जी चिंतन सेवा एका उत्सवाच्या निमित्तानं आहे आणि ते निमित्त आहे की परमादरणीय परमश्रद्धेय वैराग्यमूर्ती पूज्यपाद वैकुंठवासी त्यांना वर्षापासून म्हणावं लागतं असे वैकुंठवासी वाल्मिक बाबा टाकळीकर पूज्य बाबाच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने 2 शब्द आहेत. बाबाच्या कुटुंबियाकडून वर्ष श्राद्ध आणि बाबाच्या भक्त मंडळीकडून समाराधना. हो, शिष्य श्राद्ध करू शकत नाही, पोरगा समाराधना करू शकत नाही, पण दोन्ही आवश्यकाने शिष्यानं समाराधना करायची असते आणि मुलांनी श्राद्ध करायचं असतं. म्हणून श्राद्ध समाराधना ही जी पहिल्या वर्षाची आहे या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन सर्व भक्त मंडळींनी केलं. त्यात आदरणीय हरिभक्तीपरायण पूज्य बाबांचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय हरिभक्तीपरायण परम गोसेवक आपल्या वडिलाचा वसा वारसा मोठ्या कष्टानं चालवणारे अनेक आयामानं जीवनयुक्त राजकीय सामाजिक आध्यात्मिक अनेक क्षेत्राशी ज्यांचं जीवन जोडलेलं आहे असे हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज यांच्या कुशल नेतृत्वात तथा त्यांचे दोन्ही बंधू यांच्याही सहकार्यानं त्यांची एक बहीण यांच्या माध्यमातून तथा परिसरातील सर्वच बाबावर प्रेम करणारी मंडळी यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि त्यात आदरणीय पुरुषोत्तम महाराजांनी या सेवेचा आज्ञा मला दिली. खरं तर ही सेवा ज्या दिवशी बाबांनी द्यायचं आमंत्रण दिलं नानांच्या घरी तेव्हा संध्याकाळची एकही वेळ शिल्लक नव्हती. ती बाबा आपण सकाळचं कीर्तन करू आणि सकाळच्या सत्रामध्ये मला आज्ञा दिली सेवेमध्ये दास उभा आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आपले भजन भीष्म परमादरणीय परमश्रद्धेय जयराम बाबा यांची उपस्थिती आज या चिंतनात आहे. महाराज बाबाला देवाचा कोणता अनुग्रह कोणास ठाऊक. मधल्या काळात बाबाची एवढी तब्येत खराब झाली बाबाला जाईपर्यंत बाबाच आपल्यापर्यंत आले. मधल्या काळात अशी तब्येत खराब झाली या सटाणा भागामध्ये बाबा होते. मालेगावमध्ये बाबाला ॲडमिट केलं. बाबाची त्यांचे जावाई आमचे गुरुबंधू शिवाजी महाराज काळे यांच्या माध्यमातून मी चौकशी करायचो आणि एवढ्या मोठ्या आजारातून ते उठले यात आश्चर्य नाही, कीर्तनात येऊन बसले लय मोठं आश्चर्य आहे. महाराज काय माझ्या गाडीचा अपघात झाला गाडीचा आणि मला दुसऱ्या दिवशी पांडुरंग महाराज घुरेंचा फोन आला. गाडीचं नुकसान झालं, बऱ्याच अडचणी आल्या. मला पांडुरंग महाराजांचा फोन आला, घुले महाराजांचा. मला म्हणले कसं झालं काय झालं सगळं सांगितलं. तुम्हाला काही लागलं का? म्हणलं स्पीड ब्रेकरवर जेवढी गाडी आदळल्यावर त्रास होतो तेवढा सुद्धा त्रास झाला नाही मला. त्याने एक वाक्य वापरलं भाऊ. पांडुरंग महाराज मला म्हटले ज्ञानोबा तुकोबाला आवडेल असं वागावं, आपली काळजी ते बरोबर वाहतात. तुम्हाला 2 विषयांतर होईल पण 2 मिनिटात घटना सांगतो. एक हे आळंदीजवळ एक गाव आहे तापकीर परिवार म्हणून आहे. बिचाऱ्याला लेकरू बाळ काही नाही.
ते वारीच्या वाटाने खोकल्याचं औषध, सुंठचं पावडर वाटतो तो बाबा, गोळ्या वाटतो बघा ज्ञानोबाच्या सोहळ्यात, त्या बाबाची घटना सांगतो. लेकरू बाळ नाही, पुतण्या होता, पण पुतण्या फार परोपकारी निघाला. यांच्या नावचं सगळं लिहून घेतलं आणि यांना हाकालून दिलं. परोपकारी काय म्हणतो, ह्यांना सांभाळायचं आणि आशा गुंतवायचं कारणच ठेवलं नाही त्यांनी. पण रोज ज्ञानोबाच्या दर्शनाला तो महात्मा येतो, रोज येतो. संसारी टायरची पंक्चर जोडतो आणि त्याच्यावर नवरा बायकोची उदरनिर्वाह चालतो. आता टायरची पंक्चर सुद्धा आता कमी झाला प्रकार आता तो, पण गोळ्या बिस्किट काही विकून आपला उदरनिर्वाह तो भागवतो. घटना ऐकण्यासारखी आहे. त्याची बायको आजारी पडली. आता करायला दुसरं कोण आहे? हाच. ICU मध्ये बायको ॲडमिट. या म्हाताऱ्याची बायको ICU मध्ये ॲडमिट होती. ICU मध्ये ॲडमिट होती आणि वार गुरुवार, आणि या माणसाची कधीच गुरुवारची पालखी चुकत नाही ज्ञानोबाची. संध्याकाळी 6-7 वाजले आणि निघाला बाबा. त्या ठिकाणच्या डॉक्टरने विचारलं, बाबा कुठं? म्हणे आज गुरुवारी ज्ञानोबाची पालखी, मला जावं लागेल म्हणे. अहो इथं आजी आजारी, हीच पालखी आहे तुमची? नाही नाही म्हणले, हे आहे इथं, मी पालखीला जाऊन येतो म्हणे. त्या डॉक्टरांनी शब्द वापरला, बाबा तुम्ही तिकडे पालखीला गेले, रे म्हातारीजवळ कोण आहे? त्याची घटना ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हातारं म्हणलं, ड्रायव्हर काळजी, डॉक्टर काळजी करू नका, आता 6 वाजले म्हणे. आता 6 वाजल्यापासून रात्री 6 वाजेपर्यंत ज्ञानोबा सांभाळतील, रात्री 12 ते सकाळी 7 तुकोबा सांभाळतील, आणि 7 वाजता मी हजर आहे म्हणले, काळजी करू नका. एकदा आपण त्यांच्यावर जीवन समर्पित घातलं, आपुली तहान भूक नेणे ते निकेते माऊलीशीच करणे, असं समर्पित जीवन झालं ना, मग देव काळजी वाहतो. बाबाचं उदाहरण तसंच आहे, तात्याचं उदाहरण तसंच आहे. पुरुषोत्तम महाराज जेव्हा तात्याला दीनानाथ मंगेशकर मध्ये ऍडमिट केलं, जागतिक लेवलचे डॉक्टर लोक तिथे, त्यांनी सांगितलं आयुष्यभर तात्या असा चिखलाचा गोळा तुम्हाला सांभाळायचा आहे, ध्यानात ठेवा. आणि याच्या उपर काही घडलं तर ईश्वरी चमत्कार. तात्या 3 तास उभं राहून कीर्तन करायला लागले. हो, पण आपलं जीवन ज्ञानोबा तुकोबावर समर्पित केलं की ते काळजी वाहतात. याची उत्तम उदाहरणे हे आहेत. फक्त आपल्या बाबतीत असे, बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी आणि आम्ही अविश्वासी सर्व भावी. देवाच्या दातृत्वाला किंमत कमीच नाहीये, फक्त आपला काय कमी पडतो? विश्वास कमी पडतो. आदरणीय बाबा उपस्थित आहेत. या परिसरामध्ये कार्य करणारी अनेक मंडळी, त्यात अनंता भाऊ सुद्धा आज या चिंतनात उपस्थित आहेत. सर्वच मंडळी आहेत. सकाळा चरणी जीव माझा एवढ्या चरणात बोलतो. पुढे चलतो. वैकुंठवासी वाल्मिक बाबांनी अत्यंत सामान्य कुटुंबातून आईसाहेबाचा सहवास घडला. आईसाहेबांनी कीर्तनाची आज्ञा दिली, बरोबर ना? कीर्तनाची आज्ञा दिली, कीर्तन करायला लागले. आणि हा जो सगळा ड्राय भाग आहे ना, हो, हा जो भाग आहे तसा कोरडा आहे, पण यांना भक्तीचा ओलावा या मंडळीमुळे मिळाला. ध्यानात ठेवा, या कोरड्या भागामध्ये सुद्धा भक्तीचा ओलावा, भक्तीचा मला फुलवणारी ही मंडळी, आईसाहेब असतील, बाबा असतील, त्यामध्ये वाल्मिक बाबांनी सुद्धा आपलं कार्य त्या दृष्टीने केलं. आणि मग ज्ञानोबाची 12व्या अध्यायातल्या नमनातली ओवी एवढी हृदयाला धक्का लावणारी ओवी आहे. काय ओवी ऐका, तुमचे दिठी वियेचे ओले, तुमचे ज्ञानोबा म्हणतात दिठी विये म्हणजे तुमच्या डोळ्यातून पाझरणारं कृपामृत. हो, तुमचे दिठी वियेचे ओले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. असा प्रसन्नतेचा मळा यांच्या कृपा कटाक्षाच्या ओलाव्यानं फुलला म्हणे. आणि जसं उन्हामध्ये अरण्यामध्ये फिरणाऱ्या माणसाला मळा दिसला की प्रवासाचे श्रम कमी होतात, ज्ञानोबा म्हणतात त्याप्रमाणे ती सावली देखून लोळे श्रांत तुझे मी. आणि त्या सावलीमध्ये लोळणारा मी श्रमिक आहे. आणि तुमच्या कृपा कटाक्षाच्या ओलाव्याने प्रसन्नतेचा फुललेला मळा, त्यामध्ये मी सुस्नात होत आहे. मला वाटतं तसंच या मंडळीने हा परमार्थाचा फुलवलेला मळा, आणि त्या मळ्यामध्ये आपण सुस्नात झालो. तो मळा फुलवण्याच्या बाबतीत आदरणीय वाल्मिक बाबांचं फार मोठं योगदान आहे. खरं तर बाबाचं कीर्तन म्हणजे खुसखुशीत कीर्तन होतं म्हणे. बाबाचं कीर्तन म्हणजे खुसखुशीत कीर्तन. बाबाचं कीर्तन म्हणजे स्वर सम्राट. बाबाचं कीर्तन बोलणं विनोदी शैलीतलं, आणि विनोदी शैलीतून
लोकाला परमार्थ अभिमुख बनवलं. आणि दोन गोष्टी सांगतो, बोलण्यातला परमार्थ आणि सक्रिय परमार्थ फरक असतो. बोलून दाखवणारा परमार्थ आणि क्रियातून दाखवणारा परमार्थ वेगळा असतो. पूज्यपाद बाबांनी क्रियेतून परमार्थ केला, नुसतं बोलून नाही दाखवलं. त्यांनी एवढं केलं मंडळी की गोसेवेसारखं व्रत त्यांनी स्वीकारलं होतं. म्हणजे सक्रिय परमार्थ होता कोण्याही कार्यात. मला वाटतं किती साली झाला इथं आपला गीता जयंतीचा सप्ताह? 17ला झाला. फार मोठा उत्सव ह्याच गावात झाला होता. तेव्हा मी आलो होतो. तेव्हा बाबा काठी घेऊन उभे होते, मला आशीर्वाद देण्याकरता ते हात होते. दुसऱ्यांदा टाकळी जेव्हा आलो तेव्हा मात्र बाबाची अनुपस्थिती ही कुठेतरी हृदयाला लागणारी. दोन गोष्टी असतात मंडळी. बऱ्याच लोकांना संस्काराचं संरक्षणच करता येत नाही. कायला करता येतं पण त्याचं संवर्धन करता येत नाही. कायला संवर्धन करता येतं पण पुढच्या पिढीकडे संक्रमण करता येत नाही. संस्काराचं संरक्षण, संस्काराचं संवर्धन आणि संस्काराचं संक्रमण फार महत्वाचं. अत्यंत गरिबी हालाकी परिस्थितीतून गाव सोडून बाबांनी कष्ट करून हे संस्काराला जपलं, म्हणजे संस्काराचं संरक्षण केलं. नुसतं केलं नाही, आपल्याबरोबर अनेक लोकांना शिकवलं, म्हणजे संवर्धन केलं आणि संक्रमणही केलं. ते कसं? आपल्या शिष्य परिवाराला सुद्धा आणि आपल्या परिवारातल्या लोकांना सुद्धा परमार्थाचे धडे दिले. मला आश्चर्य वाटलं. आज मी आल्याबरोबर त्यांचे बाबांचे 2 नंबरचे चिरंजीव नाव बाळूभाऊ याने आल्याबरोबर मला सांगितलं, महाराज तुम्ही आले होते आमच्या गावात, हो कोणता अभंग घेतला होता सगळा अजून पाठ आहे. असे श्रोते गावगावी 10-5 झाले तर आमचं जगणं अवघड होईल. असं गरीबाच्या पोटावर पाय देत जाऊ नका, विसरत जा जावाचे तवा. महाराज मला तेव्हाही मला सकाळच्या सत्रातलं कीर्तन होतं. मी आपुलेनी भारे श्रीरंग डोलत गेले या विरणीवर कीर्तन केलं होतं. त्यांनी बरोबर तो अभंग जशाला तसा सांगितला. मला सांगितलं बरं झालं, नाही तर आज तोच घेणार होतो मी. कारण आमचं भाग्य काय माहितीये का? वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. श्रोते नवीन. म्हणून अभंग डोक्यामध्ये ठेवला, फार बरं वाटलं. म्हणजे आवडीच लक्ष नाही ना, ते आवडीच देतं काय. 17 आज हे किती साले? 24 समजा, 24 म्हणजे जो 7 वर्ष झाले किंवा जो 7 वर्षानंतर एखाद्या कीर्तनकाराला त्याचा अभंग, बरं अभंग रुटीनचा नाही ना, बघतायशे जाना जयाची द्वारी, हे अभंग कसे आहेत आपले? रुटीनचे आहेत. पण अशा विरहणी वगैरे हे रुटीनचे अभंग नाही, तेही त्यांनी ध्यानात ठेवला. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीकडे केलेलं ते संक्रमण आहे. बाबाचे 3 मुलं, एक व्यावसायिक आहेत, एक शेती करतात आणि महाराजांचं तर जीवन अनेक आयामानं युक्त आहे. असं संक्रमण केलं. बरं हे संक्रमण इथपर्यंत नाही, नातीपर्यंत नेलं. आता जिनं चाल म्हटली आपली भाची काय पल्लवीताई, गोड चाल म्हटली. ऐकलं का? गाणं गाता येणं, मसाला असणं, भाजी साधणं फरक असतो. मसाला आला तरी भाजी काय झाली पाहिजे? साधली पाहिजे ना. काय लोकांजवळ विद्वत्ता खूप आहे पण साधतच नाही. मसाला भरपूर आहे पण साधलंही पाहिजे. महाराज त्या पोरीकडे गाण्याची समज बी आहे आणि संप्रदायात कशी चाली म्हणायची असते साधलं सुद्धा तिला. हो, नाहीतर स्त्रीचा आवाज असतो काळी 4चा, आपला स्वर आहे काळी 2चा. तिनं बरोबर मध्यमामध्ये मारू बिहाग गाऊन सुंदर चाल म्हटली. आता ती गाण्यानं जशी धष्टपुष्ट आहे तसं तिला सांगतो ह्या मामाला भाची शोभली पाहिजे. आहे का नाही? मामा असन भाची कशी. म्हणून तिचं गाणं अजून संपन्न व्हावं अशी प्रार्थना करतो. बाबाच्या कृपेने ह्या परिवारामध्ये हे जे संक्रमण आहे ते पाहून मनस्वी आनंद झाला. बाबाविषयी असणारी श्रद्धा, बाबाविषयी असणारं प्रेम. म्हणून आज एवढी सन्माननीय वारकरी मंडळी, एवढी महाराज मंडळी एका सप्ताहात भेटणं सोपी गोष्ट नाही. पण बाबाच्या जीवनाचं ते मोठेपण आहे. म्हणून त्या जीवनाला शतशः नमन करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज आपण चिंतनात ज्ञानोबाराची विराणी घेतलेली आहे. विहरणी वेगळी, विराणी वेगळी आणि विरहिणी वेगळी, 3 प्रकार आहेत. आज विराणी
विहरणी जी परमात्म्याच्या सहवासामध्ये आनंद लुटते विहाराचा, ती विहरणी. नित्य हरीची या समागमे बाई, नाही देखील ते सुख भोगू देही. ही जी आहे ना, नित्य हरीची या समागमे बाई, नाही देखील ते सुख भोगू देही, ही परमात्म्यासोबत विहार करणारी आहे. विरहिणी कृष्णे वेधिली विरहिणी बोले, कृष्ण बोली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माये, चंद्रमा करीत उभा रागे माये. नलावा चंदन अंगिना घाला विंजन वारा, नलाव चंदन अंगिन घाला विरगवारा. हरी विन शून्य शेजारू गे माये, माझे जीवीचे तुझे काहुनेना, माझे जीवीचे तुम्ही काहुनेना, माझे जीवीचे तुम्ही काहुनेना, माझे जीवीचे तुम्ही काहुनेना. एक आहे विरहिणी जी परमात्म्याच्या सहवासात विहार करते, एक आहे विरहिणी जी परमात्म्याच्या वियोगामध्ये दुःख भोगते. कृष्णे वेधिली विरहिणी बोले, चंद्रमा सुद्धा तिला उभारा करतो, अंगाला लावलेला चंदन तिला आगीसारखा पोळतो. सोमनाची शेज शीतल असते पण ती आगीसारखी पोळते. तिला सुस्वर गाणं सुद्धा कठोर लागतं, कारण मनी वेधुओ तयाचा. या विरहात तरफडणारी ही विरहिणी. मात्र तिसरी विराणी आहे. ती विराणी जिने समाजाचा विचार न करता उजळ माथ्याने परमात्मा ध्येय बनवलेला आहे, आणि त्याच्या परमात्मा ध्येय बनवलंय, आणि आपल्या ध्येयाच्या आड येणारा समाज असो, आपल्या ध्येयाच्या आड येणारा कुटुंब असो, किंवा आपल्या ध्येयाच्या आड येणारा देह असो, सगळ्याला मोठ्या वीरतेने जिनं कंट्रोल केलंय, संयमन केलंय, ती विराणी आहे. आज विराणी आहे. वीरता हिच्या भाषेमध्ये आजची जी आहे ना, तिच्या भाषेत कशी लोक चंचल झाली म्हणतील, लोक अनाचारू म्हणतात, पण मी मात्र हा संसार नावाचा पती सोडला आणि परमात्मा नावाचा नवरा केला, असा वीरता भाषा वापरणारी ही विराणी आहे. ऐका मंडळी, जगात काही प्रकार आहेत माणसाच्या जगण्याचे. काही संसारातून संसारात जातात, काही संसारातून संसारात जातात, काही परमार्थातून परमार्थात जातात, काही परमार्थातून संसारात येतात. पण एक वर्ग असा आहे जो संसारातून परमार्थाकडे निघालेला आहे. विठ्ठला संसारातून संसाराकडे निघालेला माणूस म्हणजे काय? आला मनुष्य देहाला करतो संसार, आणि असा आचरण ठेवतो की ज्या आचरणाचा परिणाम पुढचा जन्म सुद्धा त्याला संसाराचाच मिळणार. हो, सायासे करीसी प्रपंच दिननिशी, सायासा न करतो, दिवस न रात्र करतो, पण काय करतो? प्रपंचच करतो. आणि हे प्रपंच करून असं कर्माचं गाठोड बांधून ठेवतो की त्याला पुढचा जन्म निश्चित आहे. तो का म्हणे, घुबडा आयशे आणि जन्म सरीशे सुकराचे तुकोबराय म्हणतात. म्हणजे त्याचा प्रवास कुठून चालू आहे? संसारातून संसाराकडे चालू आहे. किंवा अजून बोलू आपण, गरीब होता श्रीमंत झाला, श्रीमंत होता गरीब झाला, संसाराकडून संसाराकडे येणारा वर्ग आहे. पण हा स्वभाव आहे. संसाराकडून संसाराकडे जाणं हा काय आहे? स्वभाव आहे. कारण खाला राधावे पाणी, भ्रमर पुष्पाची घ्राणी, नाना सुटला सांजवणी वत्सुची पा, उंचावरचं पाणी उताराकडे येतं, हा स्वभाव आहे. भ्रमर पुष्पाकडे जातो, हा त्याचा काय आहे? स्वभाव आहे. सायंकाळी वासरू सोडलेलं गायच्या कासेकडे सहज जातं, हा त्याचा काय आहे? स्वभाव आहे. तसा अनेक जन्मापासून विषयाचे भोग भोगून विषयाकडे जीव पळणं, हा त्याचा काय झालेला आहे? स्वभाव झालेला आहे. हो, अनादि संसार मालेच्या ठाई नाथ बाबा बोलले, नित्य विषय भोगिले पाही,
आणि ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही भोगिती. जडले ते म्हणून वेदे न करिता प्रेरणा सहज विषयावरी वासना. ऐका बरं मंडळी, सगळे तुम्ही पारमार्थिक याची मला जाण आहे, तरी बोलायचा प्रामाणिकतेनं बोलायचं. आम्ही जर तुमच्या घरी आलो तर आम्ही तुम्हाला काय विचारलं पाहिजे? भाऊ, हरिपाठ केला पाठ? किती वेळा हरिपाठ करता? हा, ज्ञानेश्वरी वाचता का? जप किती करता? हे काय केलं पाहिजे? आम्ही विचारलं पाहिजे. पण खरं सांगा, असा विचारणारा महाराज आवडतो का? आमच्या गुरु महाराजाचे, आमचे गुरु महाराज म्हटलं मला, जशा रुक्माबाई आहेत तसे आमच्या गुरु महाराज आहेत. त्यांचं असंच, ते कोणाच्या घरी गेल्या ना महाराज, हा बसा, किती जप करता? एवढं. आणा पाणी, घ्या शपथ, हातपासून एवढा जप करीन म्हणून. महाराज त्याचे कीर्तनच बंद झाले. त्यांच्या आश्रमाकडे कोणी येतच नाही. काय हे नाही आवडत? आवडत नाही. महाराजाला काय मग काय चाललंय? मोठ्या बाईचं काय चाललंय? तिचं बरं आहे का? काय महाराज तोंड भरून बोलतय ग, महाराज असा होता असा. हे खरं आहे का खोट आहे? कोणता महाराज आवडतो? हा, गाथा ज्ञानेश्वरी सांगणारा का गाणे म्हणणारा? हा, गाणे म्हणणारा. म्हणून संसाराकडून संसाराकडे जाणं हा जीवाचा स्वभाव आहे. मंडळी ऐका ना, विचार ऐका. विचार काय? टाकळी मधला एक माणूस जम्मू काश्मीरला गेला. कुठं गेला? जम्मू काश्मीरला. फिरून आल्यावर मित्रांनी विचारलं, का रे कुठे गेला होता? म्हणजे जम्मू काश्मीरला. तो जम्मू काश्मीरहून येताना काय आणलं? मला 5 किलो कांदे 2 किलो बटाटे आणले. गेला कुठं? जम्मू काश्मीरला. आणि आणलं काय? कांदे आणि बटाटे. ते आपल्याकडे मिळत नाही. हा, नानाच्या उखंड्यावर टरकानं पडलेली असतील कांदे सध्या. मिळत नाही आपल्याकडे. मग मला सांगा, जे तिथं इथं मिळतच, जे आपल्याला नांदगाव मध्ये मिळतं, ते काश्मीरहून आणण्यात शहाणपणा आहे का बावळटपणा आहे? बोला की, बावळटपणा आहे. मग काश्मीरहून काय आणलं पाहिजे? भारी गालीचा आणला पाहिजे. पिस्तून जातीची शॉल मिळते तिकडं, भारी भारी शॉल मिळतात. जातवान अक्रोड मिळतात, मांबरा बदाम मिळतो, प्युअर केशर मिळतो, गांजा आपलं नाही तो बी लय मिळतो. जसं आपल्याकडे गवत आहे तसं तिकडं काय असो, जे इथं मिळत नाही ते आणलं पाहिजे. मग मला सांगा, संसाराची चर्चा जर म्हणजे इकडं पहा, आधी वाक्य सिद्धांत दृष्टांताचं पक्क करून घेतो. जे नांदगावला मिळतं ते काश्मीरहून आणण्यात शहाणपणा नाहीये. मग काश्मीरहून काय आणलं पाहिजे जे नांदगाव मध्ये मिळत नाही ते? मग ऐका ना मंडळी, करमणूक, गाणे, संसाराची चर्चा. आम्हाला संसारात जर मिळतच असेल तर कीर्तनातून ते आणण्यात कोणता शहाणपणा आहे? ते आणण्यातून कोणता शहाणपणा आहे? तो बावळटपणा आहे. याचा अर्थ कीर्तन फक्त रडकच असलं पाहिजे असं नाही. माझे ज्ञानोबराय बोलले, आज शांताची या घरा अद्भुत आला हे पाहुणेरा. 11व्या अध्यायात काय म्हटले? खरं तर माझी नुसदीच शांती कथा, जे आणि जे लकीर वाकपथा, जी शृंगाराच्याही माथा पाय ठेवी. अशी आमची गीता ही कथा कशी आहे? शांत कथा आहे. पण आज शांताची या घरा, आज 11व्या अध्यायात कोण आला पाहुणा? अद्भुत आला हे पाहुणेरा. शांताची या घरा अद्भुत आला हे पाहुणेरा. मग ज्ञानोबराय म्हणतात, त्याच्यासोबत अन्यायी रस आले. अन्यायी रसा पांक्ती करा झाला मान. नवरसी भरवी सागरू. त्यात हास्य हा काय आहे? रस आहे. हा रस आहे, वादच नाही. म्हणजे कीर्तनात विनोद नसलाच पाहिजे असं नाही, पण त्याला काय मर्यादाही असली पाहिजे. हो, एक आहे विनोद सांगण्याच्या 2 पद्धतीने. माणसाला हे परमात्म तत्व कसं आहे, उपनिषद काय म्हणता ऐका. दृश्यते त्वग्र या बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. ह्या तत्वाला कोण पाहू शकतं? कोण पाहू शकतं? ज्याने आपली बुद्धी सूक्ष्म बनवली. सलिली पय जैसे, हो, एक एक होऊन मिनले असे, निवडून राजहंशे वेगळे कीजे. अजून 3 दृष्टांत दिले आणि सिद्धांत सांगितला. तैसे विचारता निरसले.
प्रपंचे सहजे सांडवले आणि तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. बुद्धी कशी लागते? विवेकयुक्त पाहिजे. विवेक कशी चाचूचे नि सांडसे खंडीजे पय जैसे पय पाणी जैसे राजहंस वेगळे की चीज है राजहंस वेगळे कीजे. जसं विवेक बुद्धी जागी पाहिजे, बुद्धीत कुशाग्र पाहिजे, दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या. पण तत्वज्ञान ऐकून ऐकून बुद्धीला थोडं जाड्य येतं. मग अधूनमधून थोडा विनोदाचा झटका द्याला. ज्या कांद्याच्या रोपानं मान टाकलेली असते ते नीट माना करीत बघा. पण त्याचा उपयोग तेवढा नक्कीच आहे. म्हणजे येरही रसा पंक्ती करा झाला मान. पण असो चला, जेवणात कीर्तनात विनोद किती असतो, जेवणात जेवढं लोणचं असतं तेवढं. जेवणात लोणचं का असतं? लय गोड विचार आहे. जेवणात 4 प्रकार असतात. मीचगा चतुर्विधे अन्नपची. ज्ञानोबाऱ्यांनी वेगळा अर्थ केला. शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे अथवा विदग्धे, मीचगा चतुर्विधे अन्नपची. ज्ञानोबा म्हणतात शुष्के, स्निग्धे, सुपक्वे आणि विदग्धे. शुष्के म्हणजे कोरडे, स्निग्धे म्हणजे तळलेले, सुपक्वे म्हणजे उकडलेले आणि विदग्धे म्हणजे भाजलेले. हे 4. पण आचार्याने अर्थ करताना 4 प्रकारचं अन्न पचवतो. म्हणजे कोणतं? खाद्य, पेय, लेय आणि चोष्य. हे 4 प्रकार असतात. खाद्य म्हणजे चावून खायचे. आता गुळ आहे ना, गुळ, हा गुळ आहे ना, गुळ, हा गुळ जो आहे हा गुळ खाद्य. हा गुळ काय आहे? खाद्य, म्हणजे चावून खायचं आहे. नाही ना? कोण आलं होते? कोण नाही? कोण बघा इकडे. लोक लय माझ्याकडे बघायला लागले, पण आपल्या नजर तिकडे सरकली, बाकी काय नाही. गुळ खाद्य आहे. पाणी पेय आहे. ताक पेय आहे. लिंबाची फोड चोष्य आहे. लोणचं लेह आहे. लेह म्हणजे ते कशा करता असतं जेवणात. एकादशीच्या दिवशी या चर्चा नको म्हणा, पण सांगतो 2 मिनिटात. पण काय अडचण नाही, उपवासाचंही लोणचं आलंय. आहे का नाही? उपवासाचं लोणचं आहे. काय केलं बाईनं? भाज्या केल्या 2. एक दोडक्याची केली आणि एक बटाट्याची केली. भाज्या किती झाल्या? 2. आता दोडक्याच्या भाजीची चव वेगळी आहे आणि बटाट्याच्या भाजीची चव वेगळी आहे. मग दोडक्याच्या चवीवर, त्याच तोंडावर जर बटाट्याची भाजी ठेवली, चव वेगळी जरी असली, त्याच्यातला विवेक होत नाही. मग पाकशास्त्र काय सांगतं? दोडक्याची खाऊन झाली आणि आता बटाट्याकडे जाताना लोणच्याकडे जायचं, एक बोट लावायचं, ते जिभेला चाटायचं. ते लेय जिभेला खळखळ खळखळ पाणी सुटतं, जीभ धुवून स्वच्छ होते आणि मग बटाट्याच्या भाजीची चव घ्यायची. दोन्ही चवीतला फरक कळण्याकरता काय आहे? लोणचं आहे. पुरतं बोट लावून चाटण्यापुरतं. तसा पहिला विषय आणि दुसरा विषय दोन्ही अवगत होण्याकरता विनोद आहे. लोणचं आहे, फक्त चाटलं पाहिजे. त्याला फक्त काय केलं पाहिजे? चाटलं पाहिजे. पण काय काय बावळट बासुंदी असती, लोणच्याच्या फोडी खाऊनच पोट भरीत येत. असं जाऊ द्या, विस्तार व्हायला लागलाय, थांबतो. संसाराकडून संसाराकडे जाणारा हा वर्ग आहे. हा स्वभाव आहे. हा काय पुरुषार्थ नाही. संसाराकडून संसाराकडे जाणं पुरुषार्थ नाही. दुसरा वर्ग आहे परमार्थाकडून परमार्थाकडे जाणारा. परमार्थाकडून परमार्थाकडे जाणारा म्हणजे ज्याला व्यभिचारी भक्त आपण. ऐसा अखंड भजन करी ओगान से क्षण भरी, आघवेने गाव बाहेर टिंब आहे व जैसी. अर्थ सांगत नाही आता. हो, या देवाकडून त्या देवाकडे, या साधनाकडून त्या साधनाकडे अशा उड्या मारणारा हा परमार्थाकडून परमार्थाकडे जाणारा. परमार्थ का म्हणायचं? कारण कोणत्या तरी साधनेत आहे. पण एक आहे मंडळी, काय असतं, कोणत्याही क्षेत्रात माणसाने उतरलं, त्याची निष्पत्ती होण्याकरता एका विषयाशी अनन्य राहावं लागतं. साधनात सुद्धा रत राहावं लागतं. हरिपाठात काय गोड बोले ज्ञानोबा आहे, नित्य सत्यामित हरिपाठ ज्याशी कळ काळ त्याशी न पाहे दृष्टी. त्याच्यावर धोंडा महाराजांनी चिंतन लय गोड केले. त्याच्यात नित्यासत्यमित काय? नित्याने हरिपाठ करतो, सत्याने हरिपाठ करतो
आणि अमित हरिपाठ करतो. सत्यामित अमित असे 3 शब्द येतात. सत्यामित म्हणजे सत्य आणि अमिताची संधी झाली म्हणून शब्द झाला सत्यामित. नाही तर मूळ शब्द काय सत्य आणि अमित. मित म्हणजे थोडं आणि अमित म्हणजे ज्याला मर्यादा नाही असं. हरिपाठ नित्यानं झाला पाहिजे, हरिपाठ सत्याने झाला पाहिजे आणि हरिपाठ अमित झाला पाहिजे. असा जो हरिपाठ करतो कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी, त्याची ती फलश्रुती आहे. पण नित्याने पाहिजे. म्हणून अभ्यास शब्दाचा अर्थ काय केला? एकच साधन युक्तीने वारंवार हळूहळू फल येईपर्यंत करणे, हा अभ्यास असतो. हा अभ्यास असतो. म्हणून साधन ते कीर्तनकाराचं दृष्टांत द्यायचे. कीर्तनकार दृष्टांत देतात बी. एक माणूस नदीत बुडू लागला. कशात? नदीमध्ये बुडत होता. घटकाळ्या. आणि मग माणसाला संकट आले देव आठवतो. सत्य हो. बघा तुम्ही लॉकडाऊन मध्ये लोक लय परमार्थाला लागले होते. लॉकडाऊन झाल्या असे तर सप्ते वाढले आणि असे पारमार्थिक वाढले. मग मला कळालं जुने लोक गांजराचं पाणी का तोडीत होते. ते गांजराचं पाणी तोडलं की गांजर गोडीला येतात. लय पाणी झालं की पानचट होतात बघा गांजर. संकट आलं देव आठवतो माणसाला. आणि मग एक संकट आलं, समुद्रात बुडायला लागला. आणि मग हे शंकरा धाव, हे शंकरा धाव, हे शंकरा धाव. ते शंकराचा धावा करेपर्यंत ती पार उठा 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 तुमचा भक्त बुडायला लागला. शंकर उठणार तेवढ्यात हे देवी धाव, हे देवी धाव. ए म्हणे आता तुला नाही, तुला बोलवतो तुझा. तसा तू देवी उठते ना उठते, हे गणपती बाप्पा धाव, हे गणपती बाप्पा धाव. गणपती बाबा लगेच लक्ष्मी थांबली, देवी थांबली, गणपती बाप्पा निघाले. गणपती बाप्पा आपल्या गाडीला किक मारेपर्यंत हा मला हे साईबाबा धाव, साईबाबा धाव. मग साईबाबाकडे गेला. मग निदान साईबाबा पशी तरी थांबाव ना. असो जाऊ द्या, फायदा नाही ना होत. आता हे काल्पनिक दृष्टांत झालं भाऊ. आता त्याला प्रामाणिकता आणायची असेल तर त्या गजेंद्र मोक्षामध्ये, गजेंद्र मोक्ष झाला ना. गजेंद्र हत्ती त्या नकराशी युद्ध केलं आणि अंती वाट पाहे विठो तुझी, सुरोधी सांडीला कोणी नवे साह्य आणि अंती वाट पाहे विठो तुझी. ते नाव नाही घेतलं त्याने ह्या देवाने यावं म्हणून. कोण होईल तो ब्रह्मांड चालक आणि आपणची हाक देईल हाके. भागवतात एक चिंतन लय गोड आहे म्हणे. मग त्यांनी नाव घेतलं का अमक्या देवाचं? नाही. मग भगवान विष्णूच का धावले? भगवान विष्णूच का धावले? नाव तर त्याचंही घेतलं नव्हतं, पण देवच का धावले? अन्य देव का नाही धावले? तिथं उत्तर एवढं गोड दिलं. त्यांनी सांगितलं अन्य देवांना आपल्या नामाचा अभिमान आहे, ह्याला नावाचा अभिमान नाही म्हणून हा धावला. गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा कुवा केला कनवाळ घोबाळ भक्तालाही मोही, भक्तालाही मोही. गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा कुवा केला. कनवाळू कृपाळू असल्यामुळे हिनं गजेंद्राचा धावा केला. नावाचा अभिमान नाही याला. आपण नावाचा अभिमान घेऊन बसलेलो लोक आहोत. किती 10 जण झोपलेले असू द्या, ए रामभाऊ उठतो कोण? रामभाऊच उठतो का? आपण नामाचा अभिमान घेतलेला आहे. या अन्य देवतेंना नामाचा अभिमान असल्यामुळे हो ते काय होतात, ते म्हणतात ए आपलं गिरायक नाही, हे गणपतीचं, ए आपलं गिरायक नाही यांचं. म्हणून काय वाया जात नाही, परमार्थातलं काही वाया जातच नाही. पण पाहिजे तेवढा फायदा होत नाही. म्हणून प्रपंचात परमार्थातून परमार्थाकडे जाणारा सोडून द्या. आता 3रा वर्ग घेतो, परमार्थातून प्रपंचाकडे येणारा. हो, बायकोच्या वैताग गेला, निंबाजी बाबा झाला. जुन्या दृष्टांत कीर्तन करायचा. कोण झाला? निंबाजी बाबा. माहिती दृष्टांत तुम्हाला नाही? जुने कीर्तन लय भारी सांगायचे. या गावाच्या बाहेर डोंगर होता आणि त्या डोंगरावर एक बाबा राहत होता आणि तो मग सकाळ संध्याकाळ लिंबाचा पालाच वाटून खायचा.
मग त्याचं नावच काय पडलं, लिंबाजी बाबा. मग त्या गावात एक माणूस होता, त्याच्याकडे एक म्हैस होती, आणि घरात थोडी कुरकुर बायकोनं केली की ती तो म्हणायचा, नीट राह, नाही तर मी निंबाजी बाबा होईल. अशी करू नको, मी निंबाजी बाबा होईल. एके दिवशी ती कंटाळली, जा म्हणले होय निंबाजी बाबा, बघ बरं. हा म्हणले, काय अडलं नाही म्हणले माझं. हा गेला निंबाजी बाबा शेजारी जाऊन बसला. बाबा म्हणे, काय, मला निंबाजी बाबा व्हायचे म्हणले. चालते म्हणले, आम्हाला अशा साधकाची गरजच आहे. राय म्हणले. सकाळी सकाळी गेल्याला उजळताच 8-9 वाजता भूक लागली. बाबा खायला काय? म्हणे ह्या लिंबाचा पाला. ते करपट वैरागी होतं, कसा तरी खाल्ला, कडू लागलं पण खाल्लं. दुपारी भूक लागली. बाबा जेवायला काय? सकाळी ह्या लिंबाचा पाला, दुपारी ह्या लिंबाचा पाला. म्हणे बाबा पालाच का? नाही नाही, बदल आहे म्हणले. सकाळी ह्या होता, आता ह्या, पण लिंबाचाच. दुपारी खाल्ला लिंबाचा पाला कसा तरी बाबाच्या रेट्याने. संध्याकाळची वेळ झाली. काय झाली? संध्याकाळची वेळ झाली. पोटात तुटायला लागलं. वाट पाहे बाई निडळी ठेवून हात. पंढरीच्या वाटे नाही, घराच्या वाटाकून समजूत घालायला बायको येते का, पोरं येतात का, कोणी नाही. पण आशेचा किरण त्याची म्हैस नेमकी चराय तिथं आली होती. कोण? म्हैस. हा. आणि मग त्याने म्हशीची शेपूट धरली. आता ती म्हैसच. शेपूट धरली, ती म्हैस उधळली. ती म्हैस पुढं पळायची आणि यानं शेपूट धरली. आगा म्हशी मला कुठे नेशी, आगा म्हशी मला कुठे नेशी. बघता काय घरी आला ना माझ्याकडे, काय बघता तुम्ही, आला ना घरी. परमार्थाकून कुठे गेलेला? प्रपंचाकडे गेलेला. हे झाला दृष्टांत. ओविद्यू ज्ञानोबा राहायची. लय गोड ओविद ज्ञानोबा राहायची. हो, आपल्या बोलण्याला अर्थ नाही, ज्ञानोबराच्या बोलण्याला अर्थ आहे. ऐका. जैसी रांधवणी रस सोय निकी करोनिया मुले विकी. पुढे ज्ञानोबा शब्द काय? तैसा भोगा लागी अविवेकी धाडिती धर्मू. भोगा करता धर्मपणाला लावतो, म्हणजे प्रपंचातून परमार्थाला येतो. प्रपंचातून परमार्थातून प्रपंचाकडे येणारा, याला शास्त्रात आरडू पातित्य म्हणतात. असा एक वर्ग आहे. पण ही सगळी मंडळी आहेत ना, तेवढी आदर्शभूत नाहीये. पण एक वर्ग असा आहे, त्यांनी परमार्थाकडून प्रपंचाकडून परमार्थाकडे धाव घेतलेली आहे. एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी. टाया बडी पावले आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीने. टाया बडी पावले आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवादिती केली. एकी केली हातो फळी, 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 एकी केली हातो फळी. एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी. ठाया बडी पावले, ठाया बडी पावले, पावले. आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीने. एकी केली हातो फळी, ठाया बडी ठाया बडी पावले, पावले.
आम्ही देवा शक्तीहीने आम्ही देवा शक्तीहीने. ये की हातोफळी केली हो अण्णांच्या भाषेत परांच खाणे व्यतृणत स्वयंभू तस्मात पराक पश्यती न अंतरात्मन कष्टी धीरा प्रत्यगात्मान मैक्षत आवृत्त चक्षुरमृतत्वमिच्छन ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. कष्टी धीरा एखादा धीर पुरुष प्रत्यगात्मान मैक्षत अधोगती नाही आळविला ऊर्ध्वगती ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद. हो ऐका असा एखादा पुरुषार्थी तो काय करतो संसारातून परमार्थाकडे येतो. ऐकलं ताकद लागते मंडळी सोपं नाही विषयाचा त्याग करणं एवढं सोपं नाही. तुमच्याकडे एक शब्द आहे का पाला पाचोळा मग तंबाखू काय सुटती का मग तंबाखू सुटत नाही संसार सोडायचा गप्पा आम्ही कशा मारायच्या सोपं नाही हो. तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय पण ते वीर विराग साहते. पण हिनं मात्र पुरुषार्थ केला जिच्याबद्दल आज बोलायचंय ना आपल्याला हिनं मात्र पुरुषार्थ केला. तिनं काय केलं तिने या संसाराकडे पाहिलं हो विचारता निरसले विचार केला ह्या संसाराकडे पाहिलं. ती म्हणली बाई आपण नेमकं लग्न केलं कोणाशी. ह्या जगात 3 पुरुष आहेत द्वाविमो पुरुषो लोके क्षरचाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेति दावृता. किती झाले क्षर एक अक्षर आणि तिसरा उत्तम झाला. एवं जीव चैतन्य आघवे आणि ते क्षर पुरुष जाणावे. ज्ञानोबा मत हे जीव चैतन्य ना जीव हे काय आहेत क्षर पुरुष आहेत. कुठस्थो क्षर उच्चते कुठस्थ काय आहे हो तिथं लय अर्थ गोड केले. कूट शब्दाचा अर्थ केला संसार. कूट शब्दाचा अर्थ काय संसार आणि संसारात स्थातिष्ठती संसारात व्यापून राहिलेली माया. हे कुटस्थ शब्दाचा अर्थ काय आहे माया आहे. सगळ्या टीकाकारांनी कुटस्थ शब्दाचा अर्थ माया केला. त्यांना प्रश्न विचारला माया स्त्रीलिंगी शब्द पुल्लिंगी कसं काय कुटस्थ शब्द कसा आहे पुल्लिंगी आणि अर्थ कोणाकडे नेता तुम्ही माया. माया कशी आहे स्त्रीलिंगी. मग मायेला स्त्री मग एकतर या कुटस्थ शब्दाचा अर्थ पुरुषवाची करा किंवा या कुटस्थ शब्द माया अर्थ करता येणार नाही तुम्हाला कारण ते स्त्रीलिंगी आहे. त्याची संगती त्यांनी अशी लावली जी बाई पुरुषासारखं वागते तिला पुरुषाचे विशेषण देता येतात. अहो नावाला बाई येव तशी ती गडीच आहे म्हणतात का नाही आपल्याकडे हो म्हणतात. आमच्या भागात एक बाई होती तिचं नाव रुक्माबाई हे 5-7 फुटाची होती 5-6 फुटाची नवरा वारला तिचा तर ती स्वतः शेती करायची. आता आमच्याकडे ही ज्वारीची पेरणी मोठी होती त्या काळामध्ये ही जी पेरणी असायची त्याला मोठी म्हणतात. तर ती म्हणे आमच्याकडे 12 पायल्याचं पोतं किती 12 पायल्याचं. तुमची पायली किती किलोची आमची 9 किलोची. आमचं सगळंच माप मोठे. काय झालं तुम्हाला हसा 12 अष्टदर्शी म्हणजे जो 108-110 किलोचं पोतं. अण्णा मी ऐकलंय जुन्या लोकांकडून ती रुक्माबाई म्हणून ह्या बगला ते पोतं ह्या बगला ते पोतं घ्यायची आणि घरात जायची लेकरू चालल्यासारखे. मग हिला काय म्हणून बाई म्हणायचं खूप लढी मर्दानी होतो झाशी वाली राणी थी. तिला शब्द काय वापरला मर्दानी
काय पुरुषासारखं काम केलं. आणि तसं जन्माला घालण्याकरता पुरुष लागतो, पण हीच करते सगळं. आंबुली जोडे ना आंबुला काय म्हणून हिला कुटस्थ म्हटलं. एक माया अर्थ केला अक्षर पुरुषाचा, आपलं कुटस्थ शब्दाचा अर्थ. आणि एक अक्षर आहे, एक अक्षर आहे, आणि तिसरा अर्थ आहे एक उत्तम पुरुष आहे. मग मी काय केलं, या सगळ्या संसाराचा विचार केला. आणि काय सांगू बाई तुला, मला इथं करमना म्हणून मी एक केलं. काय केलं ग? नगमी हा संसारू नगमी हा संसारू मननी केला भ्रतारू म्हणून केला भ्रतारू. नगमी हा संसारू नगमी हा संसारू म्हणून केला मननी केला भ्रतारू मननी केला नगमे केला संसारू नगमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू म्हणून केला भ्रतारू. नगमे हा संसारू नगमे हा संसारू नगमे हा संसारू म्हणून केला भ्रतारू संसारू. लोकांना चारू म्हणती माझे लोकांना चारू म्हणती मज चंचल झाली चंचल झाली मनतील मज मनतील मज चंचल झाली. लोकांना चारू म्हणती लोकांना चारू म्हणती चंचल झाली मनतील चंचल लय दिवसांनी ठेवून ऐकायला मिळाली बाई. बाबूराव धामणीकरांची ठेवून आहे. त्याचा आवाज काय 3 सप्तकात असा सहज खेळायचा महाराज. ऐकलास धामणीकर असो. नगमे हा संसारू. बाई हा संसार मला काही जमाना म्हणले, मला इथे कर्मच ना म्हणले. का ग? मैत्रिणीला विचारते ती, तुला या संसारात का करमत नाही? ते म्हणजे करमण्यासारखं काय ह्याच्यात, म्हणे असं काय अडचण काय? म्हणजे खरं सांग, लग्नामध्ये नवरा बायकोच्या नात्यात बाईच्या डोक्यात काय असतं? कन्यावर येते रूपम. नवरा लग्नामध्ये मुलीचं लक्ष कशाकडे? मुलगा दिसायला कसा आहे. कन्यावर येते रूपम, माता वित्तम. आईचं लक्ष एकाच गोष्टीकडे असतं, पोरगा कमवतो काय. पिता श्रुतम, बापाचं लक्ष एकाच गोष्टीकडे असतं, पोरग शिकलेलं किती. बांधवा कुलम इच्छंती, भावकीचं लक्ष एकाच गोष्टीकडं, ह्यांचा आपला द्वारा जुळतो का. आणि बाकीच्यांचं मिष्टान मित्रे जना, जेवायला काय, बाकी काय डोक्यात नसतं ते. कन्यावर येते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधवा कुलम इच्छंती आणि मिष्टान मित्रे जना. मग बाईला सगळ्यात आधी त्याच्याकडे काय पाहिजे? रूप पाहिजे. जीवनी बाई नवरा हा का सोडला मी, संसार नावाचा पती का सोडला? दिसाय धड नाही म्हणली. दिसाय धड नाही, याला रूपच नाही. न रूपमस्य नवरा कसा पाहिजे? रूपवान पाहिजे. ह्याला काय नाही? रूपच नाही. न रूपमस्य, ह्याला रूपच नाही म्हणले. लयच बेकार आहे. तरी बाई काय रूपाकडे घेऊन बसली ग? गुण चांगले पाहिजे. रूप कसंही असू दे. हे कसं आहे, एक प्रमाण आहे बघा. गोरे रंग पिना इतना गुमान कर,
असं रूप जातच असतं, रूप जात असतं. रूप राहतं का? अगं बाई, रूप सोडून दे, गुण बघणं तू त्याचे. मैत्रिणीला समजावून सांगितले, एक संसाराला काय नाहीये, रूप न रूपमस्य, नसू दे म्हणली रूप, गुणाकडे बघ म्हणे. ह्याचा कोणता गुण चांगला आहे सांगतो ह्या संसाराचा? न मिळती एका एक जय नगरीचे लोक. इथं कोणालाच कोणाविषयी खरं प्रेम नाही, धोकेबाज आहे संसार. म्हणे असं हो. कुठं ऐकलं तू? बौद्ध दर्शनामध्ये जाचक कथा आहेत म्हणली. बौद्ध दर्शनात कोणत्या कथा आहेत? जाचक कथा. त्यातली एक कथा 2 मिनिटात सांगतो. आहे ना वेळ तुमच्याकडे? माझ्याकडे लई आहे. कसं आहे, गौतम बुद्धाने आपल्या 4 शिष्यांना 4 सिद्धांत सांगितले. शून्यम शून्यम, सर्व स्वलक्षणम स्वलक्षणम, सर्वम क्षणिकम क्षणिकम, आणि 4था सिद्धांत आहे बौद्ध मताचा, सर्व दुःखम दुःखम. संसार कसा आहे म्हणले? स्वार्थी आहे संसार हा. म्हणे नवरा असू दे म्हणले, तू काय म्हणली मला, दिसा कसा आहे असू दे, पण गुणानं नवरा चांगला असल्यावर काय हरकत आहे? पण याचे गुण बी चांगले नाहीत म्हणे ह्या संसार नवऱ्याचे. कसे गुण? सर्व दुःखम दुःखम. याच्यावरती कथा आहे पहा. एक लहान पोरग असं फिरत फिरत खेळत खेळत गावाच्या बाहेर गेलं. तिथे एक तळ होतं पाण्याचं, ऐकता ना, पाण्याचं तळ. त्या तळ्यात होती मगर. हे पोरग खेळत खेळत गेलं, पण त्या मगरीला पकडण्याकरता, आपलं माशा पकडण्याकरता कोळ्यानं जाळं लावलेलं होतं, आणि मगर त्या जाळ्यात अडकली. हे पोरग खेळत खेळत गेलं, हो, ती मगर पाहिली. ती मगर आरडायला लागली, ए बाळा इकडे ये रे. काय ग मगर बाई? हा, मला या जाळ्यातून मोकळं कर ना. मी तुला मोकळं करील म्हणे, तुम्हाला खाशील म्हणे. मी नाही करणार, देवाची शपथ मी तुला खाणार नाही, फक्त मला याच्यातून काय कर, मोकळं कर. पोरग साधं बोळ होतं माझ्यासारखं. असं काय झालं तुम्हाला? मी असा तुमचा कोणता बांध रेटला पण तुम्ही हसले, मला एवढं सांगा आधी. साध होतं बिचार, शब्दात बहुते अडकलं. त्या पोरानं त्या मगरीला जाळ्यातून बाहेर काढायला सुरुवात केली. मगर बाहेर येते ना येते, त्या मगरीने ह्या पोराचा पाय पकडला. हे काय करतेस म्हणले तू? अरे 2 दिवस झाले जाळ्यात अडकून, भूक लागली, तुझा नाश्ता करणार मी. कोण म्हणती? मगर. अगं तू देवाची शपथ घेतली होती ना, ती 19ला. खाणार म्हणली, तुम्हाला खा म्हणली, पण असा स्वार्थ बरा नाही. कोण म्हणतं? ते पोरग त्या मगरीला म्हणतं. ती मगर म्हणली, अरे माझ्यावर काय ठपका ठेवतो? सगळं जग स्वार्थी. तू काय माझ्यावर ठपका ठेवतो? मी स्वार्थी म्हणून? सगळं जग स्वार्थी म्हणले. आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. इथं कोण कोणावर कशा करता प्रेम करत? कात्यायनी आणि मैत्रीचा संवाद येतो. याज्ञवल्क्य आणि मैत्री. ते म्हणजे अहो मला तुमच्या संपत्तीत वाटा नको, मी तुमच्याशी लग्न केलंय. हसले ते, पती हसला, याज्ञवल्क्य हसले. ते तुम्ही हसले का? म्हणे खरंच सांग, तू माझ्यावर प्रेम करतेस का? अहो तुमच्यावर करते प्रेम, मी तुला अनुकूल आहे म्हणून प्रेम करते का खरंच माझ्यावर प्रेम करते? सध्या माणसं आपल्यावर प्रेम करतात का आपल्या गुणावर करतात? महाराज मी अनुभवलंय. मी भाऊ, असे काही गाव आहेत 8-8 वर्ष झालं आम्ही तिथं जातो, कीर्तन करतो, बरं काही न विचारता काही न बोलता करतो, निघून येतो. पण थोडंसं काही चुकलं तर असे बोलतात, ते सहन न होण्यासारखं आहे. एवढे बोलतात, एक 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 वेळा समजून घेत नाही. आपण त्यांना 8-8, 10-10 वर्ष सांभाळून घ्यायचं, आणि त्याने एकदा आपल्याला समजून नाही घ्यायचं. अशा डागणे देतात माणसं, डागणे. हो असं काय काय ना, उमेश बाचं पहिल्यासारखं राहिलं नाही, नादी लागला पैशाचा, एवढंच डोक्यात. काय नाही, काय नाही डोक्यात. असो, पाऊस पडायला का? पाणी आलं? ए बाबा असंच येऊ दे पाणी. चला इकडं पहा. स्वार्थीच म्हणले तू. त्यारे माझ्याकडे काय बघतो? अरे जग स्वार्थी आहे.
दिठी ठेवून आहेरा नावून तू जाईजे सोयरा. ज्ञानोबाराने स्वार्थाचं किती गोड विचार मांडला. म्हणे लोक आमंत्रण देण्याच्या 2-3 पद्धती आहेत. अण्णा लय गोड सांगायचे. दिसले म्हणून आमंत्रण. आमच्याकडे कार्यक्रम होता आणि तुम्ही दिसले, या. आपण काय म्हणतो, बघितल्या देवाला दंडवत. हा आमंत्रण देण्याचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार व्यवहार म्हणून आमंत्रण देणारे. हो, पण तिसरा प्रकार असतो, पत्रिका घेऊन जातो. साहेब गावाला गेलेत, कधी येतील? परवा दिवशी सकाळी. पुन्हा परवा दिवशी हजर तिथं. साहेब आले का? येणार होते पण त्यांचं फ्लाईट मिस झालं म्हणून साहेब आता उद्या येणार आहेत. पुन्हा दुसऱ्या दिवशी जातो. साहेब आले का? आलेत पण रात्री फार उशिरा आलेत, झोपलेले. कधी उठतील? अजून 2 तासानं. 3 तास बसतो. उठले का साहेब? आंघोळ करतायत. दिवस घालवतो पण पत्रिका देऊनच येतो. मग एकाला असं आणि एकाला असं काय? ज्ञानोबा म्हणतात दिठी ठेवून आहेरा. हा गरीब काय आणणार आहे? येईल नुसतं हादडून जाईल. पण ह्याला आमंत्रण जर दिलं तर अंगठी देईल. दिठी ठेवून आहेरा आणि आवन तू जाईजे सोयरा. ज्ञानेश्वरीत नाही असं काहीच नाही. स्वार्थी ए मगरी, तू स्वार्थी आहेस पण जगाला स्वार्थी म्हणू नकोस. अरे गपरे म्हणले, सगळं जग स्वार्थी. ते असं काय बोलती? तोडात पाय, ध्यानात राहू द्या तुमचे, त्याला करायचं. हा ते ध्यानात राहू द्या. नाही नाही, तिथं बाजूला एक गाढव होतं. विचारता गाढवाला, काय रे गाढवा, जग स्वार्थी आहे? खरे बाबा, खरंच जग स्वार्थी. मालकानं माझ्याकडून नाही ते काम करून घेतलं. आता मला हातपाय उचले ना, मला हाकालून दिलं. हे तू गाढव, तुझ्याकडून काय चांगल्या अपेक्षा करायच्या? तिथे एक ससं होतं. का रे सशा, हे दोघं म्हणतात ते खरंय का? जग स्वार्थी आहे का? बिलकुल नाही म्हणले. हे दोघं स्वार्थी आहेत, जग लय चांगले. आणि मगरीचा अहंकार जागा झाला. ए चिरगुट, म्हणजे मोठं, एवढं मोठं गाढव माया बाजूला नाही, सस उड्या मारित अशी मगर म्हणली. एक शब्द व्यवहारातला तिचा युगो हर्ट झाला. हे ते नाका, तुला नीट बोलता येई ना आणि तू काय माझ्याशी चर्चा करते? कोण म्हणतं? सस. म्हणजे मला पक्क माहिती आहे, बोलण्याकरता मी तोंड उघडलं की पोरग पळून जाईल. सस हसायला लागलं. हसायला काय झालं? म्हणजे तू किती बावळट आहे, पोरग किती पळाल, त्या शिफ्टीत किती ताकद आहे, एका शिफ्टीत तर पोरग खाली पडेल. हा, आणि काय माझी चर्चा करते का? कोण म्हणतं? सस. हे कळाल्यावर तिनं तोंड उघडलं आणि सस आरडलं, पोरा पळ. ते पळणार, हिच्या लक्षात आलं शेपूट मारायचं, आणि तिनं शेपटीला झटका दिला. तेव्हा तिच्या लक्षात आलं सगळी मोकळी झाली होती पण शेपूट अजून अडकलेलंच होतं. ही सगळी मोकळी झाली पण शेपूट अजून अडकलेलं होतं. लय गोड कथा आहेत बरं या, जाचक कथा त्यातली कथा आहे. शेपूट अडकलेलं होतं. पोरानं गावातली सगळी माणसं घेऊन आला, भाले तलवारी घेऊन त्या मगरीला मारायला सगळं गाव आलं. त्याच्यात ते कुत्रं आलं. सगळ्याबरोबर काय आलं? कुत्रं आलं. आणि ते सस सगळं कौतुक बाजूला राहून पाहत होतं. कुत्र्यानं सशाकडे पाहिलं आणि कुत्रं सशाच्या मागे लागलं. हा पोरगा म्हणायचा, अरे त्या सशाला मारू नको, तो ससा माझा मित्र आहे. पण हे म्हणेपर्यंत कुत्र्याने सशाला मारूनही टाकलं. पोरग म्हटलं, जग काय स्वार्थी आहे, मी सुद्धा स्वार्थी आहे. ज्याने मदत केली मी त्यालाच वाचू शकलो नाही. असा संसार रे, दिसायला तर नीट नाहीच आहे. जग अमंगळ लागे देखता विटाळ असा आहे. हो, दुःखालयम अशाश्वतम असा आहे. म्हणजे रूपालाही नीट नाही आणि गुणालाही नीट नाही, म्हणून न गमे हा संसार, म्हणून मला हा करमत नाही. असं अजून एक अडचणी म्हणजे बाई, अगं तसं नाही, आपला नवरा आहे तसं, असं नशिबी पडलं तोड हसून करावं गोड. आता तसा पडला तसा नशिबाला. बाई केला असता पण त्यालाही टीबी, खोकलून मलाही व्हायचा.
ह्याला टीबी आहे. कोणाला? संसार नावाच्या नवऱ्या टीबी आहे. सांगा टीबीची ओवी 15 वयातच आहे. तरी याची स्थिती आणि नासत जाय क्षण क्षणाप्रती, असा क्षयरोग झालेला याला म्हटले. असा रोगीट आहे, रूपाला नीट नाही, गुणाला नीट नाही. बरं याच्या संगतीत कोणतं सुख नाही. मी म्हणून इथपर्यंत आले. मोडक्याशा घर, तुटक्याशा छपर, देवाला देवघर नाही मला दादला नको ग बाई. देवाला देवघर नाही मला नवरा नको ग बाई. देवाला देवघर नाही मला दादला नको ग बाई. देवाला देवघर नाही मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई. दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई. नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. कंधारकर महाराजांनी भारुडाचा अर्थ लय गोड केलाय बरं भाऊ, लय गोड. मोडकेशे घर आणि तुटकेशे छप्पर, देवाला देवघर नाही. मोडकेशे घर म्हणजे काय? हे देहरूपी घर मोडकय का नाही? किती जागेवर मोडकय? इथं मोडकं, इथं मोडकं, इथं मोडकं, इथं मोडकं, इथं मोडकं, इथं मोडकं, इथं. आता समजून घ्या ना तुम्ही. हे घर कसं आहे? मोडकेशे घर. बर पुरुषार्थ करून लोकांतराला जावं. स्वर्ग आहे, ब्रह्मलोक आहे, तर तुटकेसे छप्पर त्याचं काही खरं नाही. मोडकसं घर आहे आणि तुटकसं छप्पर आहे. आणि देवाविषयी याही संसाराला प्रेम नाही आणि याही संसाराला प्रेम नाही. म्हणजे किंबहुना धनुर्धरा यथा स्वरूपाची या घरा आणि करीत असे आडवारा विश्वाभास जो देवाला देवघर नाही. म्हणून दादला नको ग बाई मला नको ग बाई. म्हणून असला नवरा मला नको. गुणानं नीट नाही, दिसायला नीट नाही, न रूपमस्य हततोपलभ्यते नांतो न चादीर्ण. बरं असू द्या म्हणली, रोगीट असू द्या भाऊ, दिसायला कसाही असू द्या, गुणानं कसं असू द्या, आपण राहू. पण गावात त्याला कोणी चांगलं म्हणत नाही. नच संप्रतिष्ठा, त्याला मान मर्तबा नाही, कुठंच किंमत नाही या संसाराची. आहे याला किंमत कुठं? नच संप्रतिष्ठा. असला नवरा असल्यामुळे न गमे, न गमे हा संसार. सखी म्हणली एक बोलू का, तुला वाईट नाही वाटायचं ना? हा. मग आधीच नीट बघून का नाही केला? हे असं आहे ना, हे लग्न झाले असं झालं का पहिल्यापासून असं आहे? असंच आहे. मग करताना का नाही नीट केला तू? ती म्हणली तुला काय सांगू, न कळता संग झाला सज खेळता, सज खेळता प्रवर्तली चिंता मागीला शियावरी. प्रवर्तली चिंता मागीला शियावरी. न कळता संग झाला सज खेळता, सज खेळता प्रवर्तली चिंता मागीली शियावरी. प्रवर्तली चिंता मागीली शियावरी. बाई आमचं लग्न का नवीन काळात झालं का, बायोडाटा आला, त्याला तपासलं आणि त्याच्याशी चर्चा झाली? तसं नाही म्हणले. आम्ही लय लहान होतो आणि लहानपणात काही कळत नव्हतं आणि न कळता संग झाला. कळालं नाही, हलकट माय नशिबाला पडलं ग. तुला काय सांगू, मला कळालंच नाही. कारण मागील काळ अज्ञान, प्रमाण दिवसाला ज्ञानोबराची मूळ अज्ञानत्व लटिके आणि तयाचे कार्य हे केतो की ओके वावच. या अज्ञानात कळलं, कळालंच नाही मला. आणि मग आता कळायला लागलं. म्हणजे आता तरी का कळायला लागलं? काय नाही, वाल्मिक बाबाचं ह्यांचे कीर्तन ऐकून ह्या साधू संतांचे कीर्तन ऐकून मला कळायला लागलं ना. आता प्रवर्तली चिंता मागीलाची. आता लक्षात आलं, नाही तर तेव्हा लक्षात आलं मी पडलेच नसते. आणि आपण संसारात कसं आलो हे कोणाला सांगता येत नाही. शास्त्राने जिथं हात टेकले म्हणून अनादि म्हणून संशास्त्र काय झालं, मोकळं झालं. आणि तात्पर्य म्हणजे न कळता संग झाला, कळू नये पण कळाला. म्हणले बाई झालं, आता झालं. पण आता तर कळालं ना म्हणून मी सोडला. तो संसार नावाचा नवरा सोडला. म्हणजे बाई पण केला कोणता? केला हा भ्रतारू. परमात्मा नावाचा नवरा केला.
सोडला कोण? संसार. केला कोण? परमात्मा केला. मग इकडं पहा, मग एक आहे बाई, ह्याच्याकडं अवगुण होते, हा रोगीट होता, गुणानं नीट नव्हता म्हणून तो हा सोडला. ह्याच्यात काय पाहिलं म्हणून हा केला. विठाला विठाला तो पहिला सोडला, ते का सोडला हे आम्हाला कळालं, पण हा का केला हे समजून सांग ना. ठेवली बाईला अजून एक कीर्तन करावं लागेल. आणि तेवढ्यात होईलच सांग ना असं नाही. फक्त जे आपण दोष ह्याच्यात पाहिले होते ते फक्त प्रमाणानं लावू आणि 8 तास घेऊ. 8 तास घेऊ. आपण पाहिलं हा रूपाला चांगला नव्हता. कोणता? संसार नावाचा पती. हा कसा आहे? आगा का श्याम लावण्य सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर रामया दातार केशवराज लागे माय यमुने चातीरी देखी लागे माय यमुने चातीरी देखे लागे माय यमुने चातीरी देखे लागे माय यमुने चातीरी नामया दातार केशवराज नामया दातार केशवराज नामया दातार केशवराज देखी लागे माये देखी लागे माये यमुने जाते देखी लागे माये देखी लागे माये यमुने जाते नामया दातार केशवराज नामया दातार केशवराज नामया दातार केशवराज देखी लागे माये देखी लागे माये यमुने जाते देखी लागे माये देखी लागे माये यमुने जाते लावण्य सुंदर सगुण मेघश्याम है ना. सगुण मेघश्याम लावण्य सुंदर दिसायला देख नाही म्हणून. बरं गुण याचे आगा काय गुण सांगू याचे. गुण याचे लिहिता न पुरे मेदिनी अनंत म्हणते माझी या स्वामी ते अनंत गुण त्याचे म्हणून या. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणे गुण लावण्याची खाणे मुकुटा सगळा मनी धन्य तो ते विठोबा चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणे चतुरात शिरोमणी गुण लावण्याची आता प्रमाण आहे का. गुणानं चांगला दिसायला पण चांगला. आपण तिसरा दोष पाहिला होता ते क्षय रोगाने युक्त आहे. ते क्षय पावत राहतो. तयाची स्थिती नासत जाय क्षणाप्रती. हा कसा आहे? जे चळे ना ढळे सरे ना मैळे असा तो आहे. हा झाला निर्गुण रूपाच्या अर्थानं. आणि सगुण रूपानं म्हणे ह्या नवऱ्याचं रूप दिसतं क्षयाला जातं पण ह्याचं जात नाही. ह्याच्या नातवाचं लग्न होतं कृष्णाच्या प्रद्युम्न आणि प्रद्युम्नाच्या पोटी अनिरुद्ध. लग्न कोणाचं होतं? नातवाचं. म्हणजे हा कोण झाला? नवरदेवाचा आजोबा झाला. भागवत उघडून बघा तुम्ही. आणि जेव्हा त्या प्रद्युम्नाच्या लग्न अनिरुद्धाच्या लग्नामध्ये हे निघाले सगळे द्वारकेतले लोक. मग जाताना सगळ्यात मोठे आपल्यात कृष्ण म्हणून त्यांचा रथ आधी गेला. सगळ्यात पुढं कोण? नवरदेवाचा कोण? आजा पुढच्या रथात गेला. आणि त्या नगरीतल्या बाया आपल्या राजकुमारीचा नवरा कसा हे पाहण्याकरता रस्त्याच्या कडेला आलेल्या होत्या. आणि रथाची एंट्री कोणाची झाली? नवरदेवाच्या आजोबाची. आणि त्या बाया म्हणायच्या माय नवरदेव काय देख नाही ग.
भागवतात वर्णन आहे. म्हणजे नातवाच्या लग्न सुद्धा असा दिसतो फिट 6 पॅक. आमचा एकच पॅक आहे, पण केवढा मोठा आहे, फॅमिली पॅक आहे आमचा. असो, तात्पर्य ऐका मंडळी, असा आहे म्हणून हा केला, म्हणून हे केला भ्रतारू. बर मग लोक काय काय बोलतात ना, म्हणू दे, लोक अनाचारू म्हणते. मग एक शब्द लय गोड आहे, लक्ष देऊन ऐका. इथं शब्द लय गोड आहे. ती काय म्हणते, लोक मला हा अनाचार आहे म्हणतात, पण खरं सांगू का, माझ्या आचाराला शास्त्रीय अनाचार म्हणत नाही, ना संत अनाचार म्हणत नाही, ना मला अनाचार वाटत नाही, लोकाला वाटतो. त्यांच्याशी मला काय देणं घेणं. कोण अनाचारू म्हणते, संसार सोडून परमार्थाकडे जाणं, म्हणजे पहिला पती सोडून दुसऱ्या पतीकडे जाणं. पण हा पती कोण आहे, सोडलेला संसार, केलेला पती कोण आहे, परमात्मा. लोक अनाचारू म्हणते, पण शास्त्र याला अनाचार म्हणत नाही, संत याला अनाचार म्हणत नाही. आणि मग एक आहे, शहाण्या माणसांनी लोक काय म्हणतात याचा विचार करू नये, ज्ञानोबा तुकोबा काय म्हणतात याचा विचार करा. तुका म्हणे हास्य जन नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई. तुका म्हणे हास्य जन नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई, नाही कान ते ठाई. आता लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. हाची नेम आता न फिरे माघारी, हाची नेम आता न फिरे माघारी. घररिग झाले पटरानी बळे, घररिग झाले पटरानी बळे. वरिले सावळे परब्रह्म, घररिग झाले पटरानी बळे, घररिग झाले पटरानी बळे. कामारी 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 होऊन, कामारे 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 होऊन. या गोपाळाचे घर दिघे न गे माये, बाळाचे घर दिघे माये. कामारी 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 होऊन, कामारे 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 होऊन. जनी म्हणे देवा झाले मी येसवा, जनी म्हणे देवा झाले मी येसवा, रिघाले केशवा गण तुझे डोईचा पदर आला खांद्यावरे, डोईचा पदर आला खांद्यावरे. प्रमाण दिले मंडळी. घर रिगी झाले, या गोपाळाचे घर रिगे नगे माये, जनी म्हणे देवा झाले मी येसवा, रिघाले केशवा घर तुझे. मी निघाले. आता लोकाला काय म्हणायचे ते म्हणू दे. सुखे निंदोत हे जन, लोक अनाचारू म्हणती मज, म्हणतात तरी काय, चंचल झालीये म्हणतील मज. मला म्हणतात तिचा ताळा चुकला, चुकलिया ताळा, वाती घालून बैशे डोळा. याचे 2 अर्थ करायचे बरं. चुकल्या ताळा वाती घालून बैशे डोळा. हिशोबाचा ताळा चुकला तर डोळ्यामध्ये तेल घालून हिशोब पाहावा लागतो, हा एक अर्थ आहे. आणि चुकल्या ताळा, राहण्यातला ताळा चुकला, त्याला झोप येत नाही. मला याच्यापेक्षा जास्त सांगता येणार नाही, तो अधिकार तात्याचा आहे. मी त्यांचं ऐकून फक्त एवढं बोलू शकतो, जास्त नाही बोलू शकत मी. चंचल झाली ये म्हणतील मज, लोक म्हणतील, पण मला त्याची काही संबंधच नाही आपला त्याचा. काय म्हणायचं त्यांना म्हणू द्या. एक सांगतो मंडळी, तुकोबारायचं प्रमाण एवढं गोड आहे, सगळ्या परमार्थिकांनी डोक्यात ठेवलं पाहिजे. सत्य असत्याशी मन केले ग्वाही आणि मानिले नाही बहुमता. आपलं कीर्तन, आपली सेवा, आपली साधना, आपली वारी साधू संतांच्या वचनावर घासून घ्यायची. मग लोकाला काय बोलायचं तर बोलू दे.
लोकांच्या म्हणण्यावर कधी आपला मार्ग बदलायचा नसतो. लोक म्हणतात महाराज बघा ना, लोक एका एका गाण्यावर किती कमवायला लागले, तुम्ही तसे गाणे म्हणत जा ना, चुलीत घाल गाणे. ते आम्हाला नाही बदलायचं. आमचं जे आहे ते आहे. लोक आम्हाला स्वीकारतील अथवा न स्वीकारतील, आम्हाला गाणे म्हणायचे नाही, आम्हाला प्रसिद्ध व्हायचं नाही. आपण हे केलं पाहिजे. या गादीवर उभं राहिल्यावर ज्ञानोबाला काय वाटतं, तुकोबाला काय वाटतं, जोग महाराजाला काय वाटतं. महाराज एक आहे, काही न बोलून आगाऊपणा न करून माणूस इनोमध्ये फिरतो, तर बोलून करणार काय पुढं, करणार काय. माझ्या गुरुची मला शिकवण काय आहे का, माझ्या गुरुची शिकवण लय गोडे बर पुरुषोत्तम महाराज. तात्या शेखवा किंवा डोळ्याला पाणी येतंय आता. तात्या मला म्हटले, प्रसिद्धीचं टोक जगात कोणाला सापडलेलं नाही आणि तुला सापडेल या भ्रमात राहू नको. काय वाक्य. प्रसिद्धीचं टोक या जगात कोणाला सापडलेलं नाही. किती गाणारे होऊन गेले, किती बोलणारे होऊन गेले, काय पुढारी होऊन गेले, पण प्रसिद्धीचं शेवटचं टोक सापडले कोणाला नाही. आपल्याला सापडलेल्या भ्रमात आपण का राहायचं, आपण नाही राहायचं त्या भ्रमामध्ये. असो, लोकाला काय म्हणायचं ते म्हणू द्या. चंचल झाली म्हणतील मज, कौना सांगू जीवीचे गुज. पण हा परमार्थातला अनुभव आहे बाई. हे तथ्य मला समाजाला खुलासा द्यायचा नाही, पण कोणाला बोलल्याशिवाय राहू वाटत नाही. पण बोलावं कोणाला हा मला प्रश्न आहे. कारण काय, परमार्थाचा अनुभव ऐकायला पारमार्थिकच लागतो. वाघिणीचं दूध काय कोण्या भांड्यात बसतं काय, बघा तुम्ही. आपला परमार्थाचा अनुभव संसारिकाला सांगून बघा तुम्ही. प्रशांत भाऊ, किंमत वाटत नाही त्या लोकांना. तुम्ही पाहुण्या रावण्यात गेले, तुम्ही म्हटले आम्ही रोज सकाळी 8ला 4ला उठतो, नामदिंडी काढतो, दर रविवारी आम्ही जप करतो. किंमत नाही वाटणार पाहुण्या रावण्याला ह्या गोष्टीची. तुम्ही हे सांगा, मंडपाचं असं चाललंय, हॉटेलचं असं चाललंय, व्यापाराचं असं चाललंय, ह्या गाडीत एवढे, त्या गाडीत तेवढे. मग त्या संसारिकाला काय वाटतं, ह्याने काहीतरी केले. तुमचा परमार्थ सांगायचा कोणाला, तात्या आल्यावर सांगायचा, संदीपान महाराज आल्यावर सांगायचा. परमार्थाचा अनुभव परमार्थिकाला सांगता येतो. विषमाची शंका वाटे, सारिके भेटे तरी सुख. माझी जातीचे मज भेटो कोणी. हे माझी जाती म्हणजे माळ्याला माळी, साळ्याला साळी, कोळ्याला कोळी, हे बिलकुल नाही. इथं माझ्या विचाराचे. आता भाऊचा माझा संबंध 10-15 वर्षाचा आहे, पण ह्या गादीव मला अजून माहित नाही भाऊची जात कोणती. जेव्हा शपथ मला माहित नाही, अजून मला माहितच नाही भाऊची जात कोणती. पण ते माहिती आमच्या जातीचे. आमच्या गळ्यात माळे, तुमच्या गळ्यात माळे, मग तुम्ही आमच्या जातीचे. आमच्या गळ्यात माळे, तुमच्या गळ्यात माळ नाही, ते खालपैकी आहेत. त्यांचं आमचं जमत नाही. आम्ही रोटी व्यवहारही करीत नाही, बेटी तर करीतच नाही. आम्हा भाविकाची जाती. मला एक वाटतं बरं भाऊ, मी मराठा समाजाचा आहे. तुम्हाला माहित बी नसेल, आज घ्या माहित करून. काय मी पण मराठा समाजाचा आहे. पण माझी देवाला एकच प्रार्थना आहे, आरक्षणाचं काय होऊ दे, पण त्या नावापोटी समाज दुफळी पडू नये. दुफळी पडू नये महाराज, दुफळी. इतकं दृश्य वाईट होत चाललंय, एवढं दृश्य वाईट होत चाललंय. गावोगावी सप्त्याची 2-2 सप्ते झालेत. असं होऊ नये अशी हनुमंताला प्रार्थना. बस, जास्त नाही बोलायचं आपल्याला. पुढं, कोणाला सांगू जीवीचे गुज, कोणाला सांगू. मला प्रमाणात द्या. माझी जीवीचे तुम्ही कोण नाही नाही, मला ते तुकोबाराचं प्रमाण पाहिजे. तुम्हाला आधी प्रमाण शिकवतो मग चाल म्हणतो, त्याच्या मजा नाही येणार. बैस भावा पाटी म्हणा, बैस भावा पाटी म्हणा ना, काही अडचण आहे का तुम्हाला. बैस भावा पाटी ऐक माझी गोष्टी, ऐक माझी गोष्टी, केला सांडी गोहो, केला सांडी गोहो, धरी येते मोह, धरी येते मोह. बैस भावा पाठी बैस ऐक माझी गोष्टी, ऐक माझी गोष्टी, केला सांडी गोहो, केला सांडी गोहो, आणि धरी येते मोह, धरी येते मोह. हा तुम्ही धागिक वाजवायचा. हा, बैस भावा पाठी ऐक माझी गोष्टी, केला सांडी गोहो, भावा पाठी ऐक माझी गोष्टी, केला सांडी गोहो. बैस
भावा पाठी ऐक माझी गोष्टी केला सांडी गो भावा पाठी गोष्टी हे धरी येथे मोह धरी येथे मोह धरी येथे मोह धरी येथे मोह केला सांडी गो धरी येथे मोह धरी येथे मोह लय लय लकोटा मुळ बंदी का सुटा भावा केले साय लय लय लकोटा मुळ बंदी का सुटा भावा केले साय लय लय लकोटा मुळ बंदी का सुटा भावा केले साय लय लय लकोटा मुळ बंदी का सुटा भावा केले साय तुकोबाऱ्याच्या गात्यात लखोटा नावाचा अभंग आहे हा त्याचं ते चरण आहे बैस भावा पाठी ऐक माझी गोष्टी ए काही ती संसारात चल ये इकडं बैस भावा पाठी ऐक माझी गोष्ट ऐक म्हण केला सांडी गोहो संसार नवराचा नवरा सोड आणि धरी येते मोह परमार्थ नावाचा नवरा कर पण हे फक्त परमार्थिकाला बोलतायत बघा तुम्ही एखाद्या माणसाला म्हणा भाऊ काय सांगू तुला रात्री असं स्वप्न पडलं रे मी आळंदीतून पंढरपूरला वारीला निघालो हे टाळ वाजतात हे भजन दिंडी पंढरपूरला गेली आणि तुला सांगतो जशाला तसा पांडुरंग माझ्या स्वप्नात आला कोणाला सांगितलं तुम्ही गावात कोणाला तरी सांगितलं वा वा छान छान एवढं म्हणतं बाजूला जाऊन म्हणतं अय तुला कळालं का त्याच्या स्वप्नात पांडुरंग आला म्हणून त्याला गावाचं पुरण ना आणि याच्या स्वप्नात पांडुरंग यायचं संसारिकाला अनुभव पचत नाही आता दुसरं बघा तुला कळलं का रे काय त्या आमक्या महाराजाचा असल राव कलियुग आहे वाईट पटत चांगलं पटत नाही म्हणून कोणा सांगू जीवीचे गुज मी सांगू कोणाला सखे आज तू माझ्या जीवाभावाची भेटली म्हणून तुला सांगते आणि माझं मन तुला तेच आहे तू काय कर केला सांडी गोहो धरी येते मोह मग बाई आता एकच शंका आहे मला आणि काय पहिला पटला नाही म्हणून हा केला आणि कदाचित तुझे हाय नाही पटला तर तिसरा करशील तसं करू नको संसार नावाचा पटला नाही मग कोण केला तू देव नावाचा नवरा केला काय सांगा आता बरा वाटतो आणि पुन्हा त्यो बी बिघडल्यासारखा वाटला तर आता वाटतं तुला हो लावण्य सुंदर रूप मनोहर आणि नंतर कळाला हरी तू निष्ठुर निर्गुण सर सर रे परत अवगुणाच्या गोवळा हे जर कळालं तर तोही सोडशील तसं होणार नाही म्हणले बाप रखमा देवरा विठ्ठला वाचून नेने मी दुसरं काही जाणतच नाही सतत राहणे याचे पायी याची एक संगती लावू आणि सेवा संपू काय संगती लावू पहिली संगती लावू जगात दोनच पदार्थ आहेत वेदांताच्या दृष्टीने एक दृग आहे आणि एक दृश्य आहे वेदांतात किती पदार्थ आहेत दोन एक आहे दृग आणि एक आहे दृश्य म्हणजे जगात एक पदार्थ आहे परमात्मा दुसरा संसार संसार सोडला आणि परमार्थात आलो जगात तिसरी वस्तूच नाही तुम्ही दुसरीकडे जाईल कुठं एक कारण दुसरं आता कोठे धावे मन बरं हे गुणानच असं आहे कुठं मनाला पळूच देत नाही मग मी दुसरीकडे जाईल कशी आणि दुसरी गोष्ट सांगते माते आपलं सखे याच्यासारखा दुसरा कोणीच नाही तो एकमेवा द्वितीय आहे म्हणून आता ह्याला सोडून मी जाईल कुठं म्हणून सतत राहणे याचे पायी मग तिथं राहशील कशी काकड्याला उठशील का पारायणाला बसशील का फक्त पंक्तीलाच नाही 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 सतत राहणे कामारी 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 होऊन या गोपाळाचे घर रे घेणं गे माये विढोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई जय जय विठोबा रखो माई विठोबा रखो माई रखो श्री नारायण तुकाराम
द्वार घुमाई द्वार तो द्वार घुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बाप रुक्मादेवरू विठ्ठला वाचुनी नेने सतत राहणे याचे पायी चंचल झाली म्हणतील मज कवना सांगू जीवेचे गुज. आता मात्र दुसरीकडे मन जाणार नाही, तिथेच राहणार. तू का म्हणे ते हे बळिया शिरोमणी राहिले चरणी निकट वासे. भाऊ आपण शिरूला चिंतन केलं त्या दिवशी. पायी गोविली वासना देवने पडिलो मुरकुंडी. आता पायाजवळ राहिलो, आता कोण्याच परिस्थितीत ह्याच्या बाजूला जायचं नाही. मग तिथं गेल्यावर काय सांगता बाई, मोठ्याचं घर आहे, तुझ्याकडे कोणी लक्ष देईल न देईल. पत्रिकेत एवढं गोड चरण आहे भाऊ. एक तुकाराम महाराजांनी सनकादिका नसायचं. तुम्ही सनकादिक संत एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. माझा निरोप तेवढा देवाला द्या बरं. तुम्ही पंढरपूरला चालले ना, जाते व दान करा जाते एक निरोप माझा पांडुरंगाला द्यावा तुम्ही, की आता तुकाला न्यायला ये म्हणून. इतकं गोड प्रमाणे भाऊ, लयच हृदयस्पर्शी प्रमाणे पत्रिकेमध्ये तुकाराम महाराजांनी पत्र लिहिलं. पण शंका आली. धीटपणे पत्र लिहिले आवडी, पारणीने थोडी मती माझी. मी पत्र लिहिलं पण महिना चुकला तर नसेल. पहिली शंका आहे महाराजाला. दुसरी शंका आहे, पत्र दिलंय पण तू का म्हणे ते होईल दाटणी, कोण आणि माझे मनात येत. तिथं एकटा मी थोडीच आहे, तिथं खूप जण आहेत. मग माझा निरोप तिथं पोहोचेल का? चौकदार राहू द्या. माझा निरोप तिथपर्यंत पोहोचेल काय? तू का म्हणे ते होईल दाटणी आणि कोण आजी आणि मनात येत. लगेच समाधान झालं तुकाराम महाराजाला. तुकाराम महाराज म्हणजे नाही नाही नाही, मी तरी पत्र लिहायचो कोणाला? काय तया घरी काय तयापाशी काय एक पूर, असं काहीतरी प्रमाणे पूर्वार्ध मला आठवेना. पण मज तो माहेर तुझे नाही. त्याला लेकरं अनेक असतील पण मला दुसरं माहेर नाही ना. आणि एवढा संकोच तरी का व्याला अशी, आम्ही कोणापाशी तोंड वासू? आम्ही कोण आम्हा पुसे शिनले भागले, आम्ही सांगायचो कोणाला? लिहिलं बाबा मी पत्र, जे होईल ते. पण तुकाराम महाराज म्हणजे काय नाही, बहु कानदृष्टी ऐके देखना आणि पुरवनिया जना उरला असे. अनेक जरी आले तरी तो का कमी आहे का? सभूमी विश्वतो वृत्वा आद्य तिष्ठ दशांगुलम, मोठा आहे. आणि त्या मोठ्याच्या घरी समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची. मग देवाला बायका किती माहित नाही तुम्हाला? 16,108. श्रीमद भागवताच्या उत्तरार्धामध्ये, दशमस्कंदाच्या उत्तरार्धामध्ये अख्खा एक अध्याय. नारदाला इच्छा झाली की हा निर्गुण निराकार परमात्मा आकाराला आला आणि 1-2 बायका नाही, एवढ्या बायका केल्या, ह्याचा ग्रस्त आश्रम कसा चाललाय हे पाहण्याकरता कोण आलंय? ब्रह्मचार्याला लयच नाद. काय घेणं देणं. पुरुषोत्तम महाराज पण अख्खा एक अध्याय खर्च केला ना. केवळ नारदाला इच्छा झाली ह्याचा संसार बघायची. आणि तिथं उघडून पहा, तुम्ही उघडून पहा, हा कसा आहे, हा कसा आहे. 5 मिनिटं लांबणार आहेत बरं. 5 मिनिटं लांबणार आहेत. आता मला एक विषय सुचलाय डोक्यात, तेवढा मांडणार आहे. फक्त 5 मिनिटं चालेल? 5 मिनिटं घेतो. भगवान कृष्ण गेले, बायका किती? 16,108. भागवत उघडून पहा तुम्ही. पण 16,108 बायकाला, प्रत्येक बायकोला 11 पोरं 1 पोरगी. किती? 11 पोरं 1 पोरगी. पण एकाही बायकोला तेल कमी नाही का मीठ कमी नाही, सगळ्याचा अन्न संसार सारखा. नारदानं प्रत्येक घरात जाऊन पाहिलं तर एकला जेथे तेथे 16 सहस्र घरी. असा हा आहे म्हणून सगळ्याकडे लक्ष देतो, त्यात माझ्याकडे लक्ष देईल एक. आणि त्यात सांगू का तुला सखे, हा त्याची अपेक्षा करणाऱ्यापेक्षा समाजानं ज्याची उपेक्षा केली त्याला लवकर जवळ घेतो. श्रीमद भागवतातला एक भाव आहे, रामायणातला भाव आहे. रामप्रभूने शिळेला पाय लावले आणि त्याची कोण झाली? अहिल्या झाली. तर रामायणामध्ये त्याच्यानंतर गंगा अवतरणाची कथा आली. खरं तर गोस्वामीजीचा भाव आहे हा.
त्यानंतर गंगा अवतरणाच्या कथेचा काही संबंध नाही. संगती पाहता चरित्र काय चाललंय, रामचरित्र. तिथं गंगा अवतरणाची कथा का आली याच्यावर एका विद्वानाने भाव काढला. परमात्म्याने विचार केला. काय विचार केला परमात्म्याने? परमात्मा म्हटले, अरे अहिल्याकडून घडू नये पण चूक घडली, समाजानं तिला लात मारली आणि मी तरी जवळ करायला पाहिजे होतं, मी तिला लात मारली. याचं वाईट देवाला वाटलं म्हणून गोस्वामीजी म्हणले गंगेत आंघोळ करा, मनाला बरं वाटेल, म्हणून गंगा अवतरणाची कथा आली. जग ज्याची उपेक्षा करतं देव त्याला लवकर जवळ करतो. म्हणून ऐकलं का, अहो झडझडोनी वैला निघ ये भक्तीचे वाटे लाग. आणि तुला खात्रीने सांगतो, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. फक्त झटकून ये बाबा, चवळ्यात काय गुंडाळून आणू नको. म्हणून एक केलं बाई मी, संसार नुसता सोडला नाही, झटकून सोडला, निश्चय सोडला आणि हा केला. आता मात्र याच्या व्यतिरिक्त कुठे राहायचं नाही. आणि काय सांगू, याच्या जवळ राहिल्यावर आम्ही कधी कदाचित संपत्तीत राहू तर कधी आपदेत राहू, पण याच्या करता संपत्ती संपत्ती सुखाचीच आहे, आपत्ती 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 सुखाची. तो का म्हणे, आगी लागो तया सुखा आणि जेणे हरी नाही मुखा. ह्याच्या वियोगानं संपत्ती मिळाली तर ती आपत्तीच आहे. आणि त्या आपत्ती मज गोड देवा, ज्यामुळे देवा तुझ्या आठव राहते, ती आपत्ती मला गोड आहे. पण आपत्तीत राहू किंवा संपत्तीत राहू, आता त्याचीच होऊन राहणार, त्याचीच होऊन राहणार, त्याचीच होऊन राहणार, हे माझं ठरलंय. असंच आपल्या जीवनाचा प्रवास संसारात दोन्ही अंगानं करत पूज्यपाद वाल्मिक बाबा कुठपर्यंत गेले, आता त्या पतीपर्यंत गेले आणि तिथं जाऊन पोहोचले. पण भगवत भक्ताचं जीवन असं असतं, अधिष्ठान रूप परमात्मा जाणून कल्पित द्वैताचा अंगीकार करून पुन्हा लोकसंग्रहार्थ भक्तीचा आनंद लुटण्याकरता ते येत असतात. देवाच्या शरणी एवढीच प्रार्थना करतो, बाबासारख्या निरपेक्ष परमार्थ करणाऱ्याची या भागाला, या संप्रदायाला नितांत गरज आहे. बाबाने परत यावं आणि पुन्हा आम्हाला उपकृत करावं अशी प्रार्थना करतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडाता त्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम देतो. या सर्व अभंगाचं तात्पर्य एवढंच आहे, व्यभिचाराची भावना समाजात पसरावी हा नाहीये, तर मात्र संसार सोडून जीवन परमार्थात लागावं हा उद्देश आहे. फक्त भाषा मात्र व्यभिचारिणी स्त्रीची आहे, तो भाव डोक्यातला काढून परमात्मा डोक्यात ठेवावा अशी प्रार्थना करतो. एकदा सगळ्यांनी संतांचं भजन करू आणि सेवा संपू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती 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 तुकाराम. निवृत्ती 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 निवृत्ती तुकाराम. निवृत्ती निवृत्ती तुकाराम. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. काय रोज असा तापलेला तवा भेटत नाही, म्हणून आज मी बोलत बोलत पार 1:45 वाजले. मला अजून 340 किलोमीटर प्रवास करायचा संध्याकाळच्या कीर्तनासाठी, म्हणून गायक लोकांची माफी मागितली. बरं हां, माफ करा. बोलिले लेकुरे, ऐकलं का? बोली लेकुरे, लेकरू कुंटलाचे पात्र लेकरूच आहे, ध्यानात राहू द्या. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी राज महाराज तुंदेश नाही विचारिला अधिकार मी आपला. राज महाराज तुम्ही
तुका मुळे ज्ञानेश्वरा राखा पाया वैदिकरा जमा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम तुकाराम प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला नामोत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण यामध्ये हरिदिनेच्या एकादशीच्या पूर्वकाळावरती एकमेव होणारी आपली सकाळ सत्रातली कीर्तन सेवा, महाराष्ट्राचं वैभव. मी कालही आपल्याला बोलून गेलो की आता आपल्याला तात्यांची भूक भागवायची असेल ते पूजनीय महाराजांच्या कीर्तन श्रवणातूनच भागावं लागेल. त्या अनुषंगाने कीर्तनाची तारीख बसत नव्हती. आदरणीय साहेबराव नाना आम्ही विनंती केली महाराजांना आणि आपल्यासाठी प्रचंड असा त्रास घेऊन या ठिकाणी वेळेमध्ये आले. अत्यंत सुश्राव्य ज्या जये पाहिजे तैशे रे, साधकालाही कळेल आणि सर्वसामान्य माणसालाही कळेल अशा पद्धतीचं चिंतन आपल्यासमोर महाराजांनी मांडलं. त्यांचा ऋनिर्देश करत असताना अपेक्षा करतो की अशीच आशीर्वाद आमच्यासोबत सदैव असू द्या. ज्या वेळेला आम्ही विनंती करू त्यावेळेला आम्हाला नेहमीच होकारा येईल अशी अपेक्षा या कीर्तनाच्या माध्यमातून करतो. आणि आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही थोर व्यक्तींचा आपण गौरव करत आहोत. कार्यक्रमाची स्मृती राहावी आणि ज्यांनी समाजासाठी आयुष्य घातलेलं आहे अशा 2-5 लोकांना आपण आपल्या हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज टाकळीकर बहुउद्देशीय ट्रस्ट टाकळी बुद्रुक या संस्थेच्या वतीने पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं वैभव पूजनीय भाऊ अर्थात जयराम भाऊ गोंडेगावकर हे मागच्या 2 महिन्यापूर्वी प्रचंड आजारी पडले. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित झाले. खरं म्हणजे असे अनेक वारकरी आपल्या तालुक्यामध्ये होऊन गेले. वैकुंठवासी आईसाहेब असतील, शांताराम बाबा पाटील वडाळीकर असतील, वैकुंठवासी रंगनाथ बाबा भुसारे असतील, असे अनेक साधक आहेत. शंकर नाना न्यायडोंगरीकर होते, वैकुंठवासी पंडित बाबा गीते होते, खायदेकर माऊली होते. पण त्यामधले एकच रत्न आता आपल्याबरोबर आहे म्हणून आपण त्यांना वारकरी रत्न या पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आदरणीय भाऊ त्याचा स्वीकार करतील आणि पूजनीय उमेशजी महाराज यांच्या हस्ते, आनंद भाऊ यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा ही विनंती.
या बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही मी मनापासून या ठिकाणी ऋणनिर्देश करतो. आज विशेषत्वाने ती खुर्ची घ्या इकडं. विशेषत्वाने येवला तालुक्यातील परमार्थप्रेमी आणि परमार्थिक साधकांना रात्रंदिवस मदत करणारं व्यक्तिमत्व आमचे आदरणीय विठ्ठल अण्णा शेलार या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक ऋणनिर्देश करतो. त्यांच्याबरोबर हरिभक्तपरायण सुभाष महाराज बोराडे, हरिभक्तपरायण नारायण महाराज, वाल्मिक भाऊ विसापूरकर, त्यानंतर आमचे केदार साहेब, रंध्रे महाराज, असे सर्व काही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमचे रामभाऊ आबाही रात्री आलेले आहेत. या सगळ्यांचा या ठिकाणी ऋणनिर्देश करतो आणि सर्वांच्या वतीने आदरणीय जयराम भाऊ 2 मिनटं बोलतील अशी त्यांना विनंती करतो. फक्त रामकृष्ण हरी म्हणा. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. हरे राम 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 पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. 1 मिनटं. बाबाला म्हणलं 2 मिनटं बोला. बोलता येत नाही पण भजन करता येते. ही ताकद असते परमार्थाची. आणि आवाजातला गोडवा तोच आहे. हां, परवा तात्याने गाथा मंदिरावर कीर्तन केलं, 2.5 तास केलं. मी लढीवाळपणाने तात्याला बोललोय बरं. ते बाबाबद्दल बोलतो. तात्या म्हणले जमलं का रे कीर्तन? म्हणजे ताकद कमी पडते पण जोर तेवढाच आहे म्हणलं अजून. तसा बाबाचा आवाज, भजनाची निष्ठा तीच आहे. आता जरा शरीर आहे, ताकद कमी पडत असेल, पण बाबाला भरपूर ताकद येऊन पुन्हा एकदा बाबाचं दंदनेत कीर्तन आम्हाला ऐकायला भेटावं अशी प्रभूचरणी प्रार्थना. यानंतर फराळाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर पूजनीय आनंद भाऊ यांचं प्रवचन होईल. पूजनीय उत्तमांना मनेगावकर यांचं प्रवचन होईल. पण त्याआधी गायन महामेरू आदरणीय शंकरराव वैरागकर सर ते या ठिकाणी येत आहेत. त्यांचा 1 तासभर भजनाचा कार्यक्रम होईल. समस्त ग्रामस्थांना मी रात्रीच विनंती केलेली आहे की असा पर्वकाळ आपल्या आयुष्यात पुढे केव्हा येईल, काय येईल, काही सांगता येत नाही. पण वैरागकर सर बाबांच्यासाठी या ठिकाणी वेळ काढून येत आहेत आणि प्रवचनानंतर दिंडी सोहळा, हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 वाजता हरिभक्तपरायण अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचा जाहीर हरिकीर्तनाचा कार्यक्रम होईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी. वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.